हलसवडे इथं जलजीवन मिशन योजनेतून 16 कोटी रुपयांच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीचं भूमिपूजन आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत झालं। तसंच गावातील अंतर्गत रस्ते, दलित वस्तीमधील रस्त्यांचं काँक्रिटीकरण आणि डांबरीकरण, ग्रामपंचायत चौकात पेव्हिंग ब्लॉक बसवणं, मागासवर्गीय वस्तीमध्ये नळ पाणी पुरवठा पाईपलाईन टाकणं आदी कामांसाठी 85 लाखांचा निधी मंजूर झाला होता। यातील पूर्ण झालेल्या कामांचा लोकार्पण सोहळा आणि नव्या कामांचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत झाला। यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी विकास कामांसाठी सर्वांनी एकत्र येऊन आपलं गाव पुढे नेऊया असं आवाहन केलं। आणि महाविकास आघाडी असताना आपण ही जी मंजुरी घेतलेली, कधी महाविकास आघाडी असते हे विसरून चालणार नाही। अनेक विविध स्कीम जे आपल्या अनेक गावामध्ये मतदारसंघामध्ये होतात हे सगळं आपलं सरकार असताना आपण त्या ठिकाणी केलेलं आहे। ठीक आहे, आता दिशाभूल करायचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय, अनेक गोष्टींची दिशाभूल करायचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे। मी फार त्या खोलामध्ये जाणार नाही, पण मला विश्वास आहे की तुमच्या आशीर्वादानं, तुमच्या पाठबळामुळे, तुमच्या सहकार्यामुळे आपण चांगलं काम आपल्या गावामध्ये करूया। एखादा विरोध करणारा असेल तर त्याला समजावून सांगूया की आपल्या गावाच्या हितासाठी आपण चांगलं करतोय, आपण निश्चितपणे एकत्र होऊन आपलं गाव त्या ठिकाणी पुढे घेऊन जावं। या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, सरपंच वनिता साळुंखे, उपसरपंच मोहन खोजगे, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, माजी सरपंच उज्ज्वला दांडगे, प्रकाश रामगोंडा पाटील, बाळासाहेब पाटील, शीला पाटील, मधुकर कांबळे, अशोक भोसले, महेश स्वामी, तानाजी पाटील, उपअभियंता डी के पाटील, शाखा अभियंता एस आर चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।